लालबागचा राजा मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करा, मच्छीमार कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। कोळी बांधवांना डावललं, विसर्जन चंद्रग्रहणामध्ये केलं। लालबाग मंडळाकडून भाविकांची शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप। 17 सप्टेंबर आधी हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र द्या, जरांगेंची मागणी। येवल्याचं ऐकून काही बदल केल्यास आम्ही 1994च्या GRला चॅलेंज करू, जरांगेंचा इशारा। मराठा आरक्षणाच्या GR विरोधात ओबीसी नेते कोर्टात जाणार, ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर छगन भुजबळांची ठाम भूमिका। जरांगेंच्या बॅनरवर शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले यांचे फोटो दिसत नाहीत। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर निशाणा। सरकारचा नवा GR म्हणजे ओबीसी आरक्षणासाठी मृत्यू घंटा, हाकेंची सरकारवर टीका। हाकेंनी मराठा समाजावर मुक्ताफळं उधळणं बंद करावं, राधाकृष्ण विखे पाटलांचा लक्ष्मण हाके यांच्यावरती निशाणा। तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची विखेंची ग्वाही। ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक। ओबीसी कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक। ओबीसींच्या साखळी उपोषणावेळी सावेंनी दिलं होतं आश्वासन। ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलवली महत्त्वाची बैठक। बुधवारी सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन। बैठकीला अध्यक्षांसह एकूण 8 मंत्री राहणार उपस्थित। नेपाळमध्ये हिंदू राष्ट्रासाठी जोरदार आंदोलन। सोशल मीडियावरच्या बंदीनंतर नेपाळमध्ये जेन झीच्या आंदोलनाचा भडका। 15 जणांचा मृत्यू, 80हून अधिक जण जखमी। नेपाळमध्ये आंदोलक तरुणांचा संसदेत घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांचा आंदोलकांवरती गोळीबार। काठमांडूमध्ये कर्फ्यू लागू, इंटरनेट सेवाही बंद। विधान परिषदेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेसला पाठिंबा द्या, मातोश्रीवरच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांची ठाकरेंकडे मागणी। काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचं मिशन 150, जास्तीत जास्त जागा लढण्याचा भाजपाचा निर्धार। ठाकरेंचे काही माजी नगरसेवकही गळाला लावणार। उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी। एनडीएला एक्स्ट्रा मतं मिळतील, श्रीकांत शिंदे यांचं सूचक विधान। उद्या निवडणूक। लालबागचा राजा केवळ अमित शहांना पावतो, मराठी माणसांना पावत नाही। संजय राऊतांच्या वक्तव्यानं नवा वाद। राऊतांना अफजल खानाची कबर प्रिय आणि हज यात्रेला जायचं असेल, नवनाथ बर आणि नरेश म्हस्के यांची राऊतांवर टीका। बीड ते अहिल्यानगर बहुप्रतीक्षित रेल्वे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी सुरू होणार। 17 सप्टेंबरला बीडवासियांचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण होणार। लिंगायत समुदायाला हिंदू धर्माचा हिस्सा म्हणू नका, वीरशैव लिंगायत अशी स्वतंत्र नोंद करा। कर्नाटकातील जातीय सर्वेक्षणाच्या निमित्ताने लिंगायत समाजाकडून नवी मागणी। उद्याची गोकुळची सभा वादळी होण्याची शक्यता। गोकुळच्या 2 वर्षाच्या कारभारावर सभेत होणार चर्चा। अनेक अनुत्तरित प्रश्न उद्याच्या सभेत मांडणार, शौमिका महाडिक यांची माहिती। मुंबईकरांना मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो। 2856 वंदे मेट्रो डब्यांची खरेदी प्रक्रिया सुरू। मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होणार। घरातल्या एसीचा भयानक स्फोट, पती-पत्नीसह चिमुकल्या मुलीचाही मृत्यू। मुलाची प्रकृती गंभीर। हरियाणाच्या फरीदाबादमधील ग्रीनफील्ड कॉलनीवर शोककळा। कांदिवलीत प्रॉपर्टीच्या वादातून फ्रीस्टाईल हाणामारी। बॅट, हॉकी स्टिक्स, काठ्या घेऊन 2 कुटुंब भिडले। मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी। धाराशिवमध्ये दिवसाढवळ्या महामार्गावर दरोड्याचा थरार। धावत्या ट्रकवर चढून ट्रकमधील सामान लुटलं, दरोड्याची घटना कॅमेऱ्यात कैद।